ऐन हिवाळी अधिवेशनादरम्यान अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब पैशांच्या बंडलांसह व्हिडिओ टॅग करत थेट मुख्यमंत्र्यांनाच केला सवाल। व्हिडिओमधील आमदार कोण? दानवेंनी टाकलेल्या कॅश बॉम्बला आमदार महेंद्र दळवींनी टोलावलं। दानवेंचा दावा खोडून काढत थेट सभागृहातच उत्तर देणार, जय महाराष्ट्रशी बोलताना दळवींनी केलं स्पष्ट। दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा सरकारचं प्रतीक, तुम्हाला आणखी काही व्हिडिओ दिसतील। आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल। सरकारकडे एवढा पैसा येतो कुठून? पैशाच्या जोरावर ह्यांची मस्ती सुरू। दानवेंच्या कॅश बॉम्बवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया, तर मुख्यमंत्री चौकशी आधीच क्लीन चिट देतात जाधवांची कोपरखळी। एकीकडे म्हणता काळा पैसा हद्दपार करणार, मग एवढी कॅश येते कुठून? दानवेंच्या कॅश बॉम्बवरून सुप्रिया सुळे आक्रमक। व्हिडिओ मागे कोण? ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी। बदनामी करणाऱ्यांना कायदा कुठवर जाऊ शकतो ते समजेल। मंत्री उदय सामंतांनी कॅश बॉम्बवर दिली प्रतिक्रिया। दानवेंपाठोपाठ मनसेच्या संदीप देशपांडेंचाही व्हिडिओ बॉम्ब। पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ पोस्ट। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। पैठणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सभागृहात चर्चा, हातावरील नोटवरचं हस्ताक्षर महिलेचंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। उपराजधानीत रात्री फडणवीस शिंदेंमध्ये खलबतं, आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्यावर एकमत। मुंबई ठाण्यासह संपूर्ण राज्यात महानगरपालिकेत महायुती म्हणून लढणार, भाजप शिवसेनेनं एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब। फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय। आगामी मनपासाठी महायुतीचा जागा वाटपाचा मुहूर्त ठरला, हिवाळी अधिवेशनानंतर महायुतीतील जागा वाटपावर चर्चेची शक्यता। वंदे मातरमवर आज राज्यसभेत चर्चेची शक्यता, काल लोकसभेत पंतप्रधानांनी केलं होतं संबोधन। SIR वर आज लोकसभेत राहुल गांधी बोलण्याची शक्यता, सभागृहात वादळी चर्चा होण्याची शक्यता। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण, मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच। निवडणूक आयोगाच्या याचिकांवर उद्या सुनावणीची शक्यता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित याचिकांवर होणार सुनावणी। चिपळूणमध्ये TWJ कंपनी विरोधात गुंतवणूकदार पोलिसात, TWJ कंपनीत घातला गुंतवणूकदारांना गंडा, कारवाई न झाल्यानं गुंतवणूकदारांचा आत्मदहनाचा इशारा। सलग 6व्या दिवशी इंडिगोचा गोंधळ सुरू, तब्बल 652 उड्डाणं रद्द, 6 महानगरातील विमानतळांवर प्रवाशांची गैरसोय। सलग 5 दिवसांपासून इंडिगोचा गोंधळ सुरूच, थोड्याच वेळात संसदेत उड्डाण मंत्री निवेदन सादर करण्याची शक्यता। गोवा क्लब आग प्रकरणी चौकशीसाठी 4 सदस्यीय चौकशी समिती गठीत, बारच्या मालकांचा शोध सुरूच। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन, बाबा आढावांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार। आजपासून T20चा थरार रंगणार, सूर्याच्या सेनेशी गुवाहाटीत दक्षिण आफ्रिका भिडणार।